चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। 1 जानेवारी रोजी पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्याला राजकीय व प्रशासनिक स्तरावर मान्यवरांची उपस्थिती लाभली। चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील यांनी औपचारिकरित्या नगराध्यक्ष पदाचा भार स्वीकारला। हा पदग्रहण सोहळा तालुक्याच्या माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या समारंभात चोपडा नगर परिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील तसेच सर्व नगरसेवकांचा सत्कार करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी नगर परिषदेमार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा आणि येणाऱ्या काळातील उर्वरित विकास कामाचा आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदारांसमोर सादर केला। न्यूज एक्सप्रेस करिता चोपडावरून परेश पालिवार यांची बातमी। सावनेर तहसील की खापा नगर परिषद में जब से पीयूष बुर्डे नगराध्यक्ष चुने गए हैं तब से नगर पालिका के कर्मचारी भी सैया भय कोतवाल तो डर काहे का की तर्ज पर लेट लतीफ ही नहीं एकदम मिस्टर इंडिया होने लगे हैं, जिससे नगर पालिका में अपने छोटे मोटे कामों हेतु नगरवासियों को बार बार चक्कर मारने को मजबूर होना पड़ रहा है। वहीं हाल ही में हुए नगर निगम चुनाव में सत्ताधारी भारतीय जनता पार्टी के चुनकर अध्यक्ष सहित नगर सेवकों का किसी भी प्रकार का प्रभुत्व दिखाई नहीं दे पड़ रहा। आए दिन चर्चा में रहने वाली खापा नगर परिषद के अधिकारी पदाधिकारी की लगभग सारी कुर्सियां कार्यालयीन समय पर रिक्त दिखाई पड़ने से ये खापा नगर पालिका कार्यालय है। यहाँ राम भरोसे हिंदू होटल, कोई कभी भी आओ कभी भी जाओ वाली स्थिति निरंतर बनी हुई है। वही नगरवासियों की माने तो नवनियुक्त नगराध्यक्ष पीयूष बुर्डे कार्यालयीन कामों में कम क्षेत्र के विधायक डॉक्टर आशीष जैसे रील बनाकर सोशल मीडिया पर अपलोड करने में ज्यादा व्यस्त दिखाई दे रहे हैं। दिनांक 5 फरवरी को सुबह 12 बजे के दरमियान प्रभाग 5 के नवनियुक्त नगर सेवक मिलिंद बुर्डे तथा प्रभाग 2 के नगर सेवक आशीष ढाले कुछ काम हेतु नगर परिषद खापा कार्यालय पहुंचे तो उन्हें कुर्सियां खाली दिखाई पड़ी, तो उन्होंने पूरे कार्यालय का चक्कर लगाकर
हर अधिकारी के एक शो पर नजर डाली तो वहां हर अधिकारी कर्मचारी मिस्टर इंडिया की तरह अपने अपने कामों में व्यस्त दिखाई दिए। काश उनके मोबाइल के कैमरे पर लाल रंग का लेंस होता तो शायद उन्हें और उनके द्वारा बनाए गए वीडियो के माध्यम से हम सभी को भी नजर आ जाते। ऐसी चर्चाओं का बाजार गर्म है। खापा नगर पालिका के ऐसे ही हालात बने रहे तो नागरिक का विकास तो कोसों दूर की बात है, सामान्य लोगों के कामों का क्या, ऐसा सवाल अब उठने लगे हैं। न्यूज एक्सप्रेस के लिए किशोर ढूंढेले, सावनेर। बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले ऐतिहासिक वारसा लाभलेलं देऊळघाट गाव आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे। स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होऊनही गावात आज तागायत मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत। मुस्लिम बहुल असलेल्या या गावाचा वापर केवळ व्होट बँक म्हणूनच झाला असून विकास मात्र कागदावरच अडकून पडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। देऊळघाट गावाच्या सुरुवातीलाच पैनगंगा नदीचे पात्र आहे, मात्र या नदीत पाणी कमी आणि घाण व दुर्गंधी अधिक दिसून येते। 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत उपकेंद्र आहे, पण मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहू शकले नाही। ही बाब अत्यंत गंभीर आहे। देऊळघाटमध्ये कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे। या ठिकाणी कपडे घेण्यासाठी पंचक्रोशीतील व इतर भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येतात। दर शुक्रवारी देऊळघाटमध्ये मोठा बाजार भरतो, मात्र बाजार भरतो ते ठिकाण अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। गावात 12वी पर्यंत शिक्षणाची सोय असली तरी शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे। काही शिक्षक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून खरेदी विक्री व कमिशनच्या व्यवसायात गुंतल्याच्या तक्रारी असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे। गावात दर्जेदार रस्ते व नाल्यांचा अभाव आहे। अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे। त्यातच पाण्याचे टँकर रस्त्यात उभे राहिल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी आजही देऊळघाटमधील लोकांना पैसे मोजावे लागत आहेत। ग्रामपंचायतीकडे नळपट्टी भरूनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। गावात सध्या सुमारे 40च्या आसपास टँकरद्वारे पाणी विक्री करणारे व्यावसायिक असल्याचे चित्र आहे। अनेक राजकीय नेत्यांनी नळाद्वारे पाणी पुरवठ्याची आश्वासने दिली, मात्र ती आश्वासने हवेतच विसरून गेली। या जिल्हा परिषद सर्कलमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय उदय झाला। या जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करूनही देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही। येळगाव येथून पाणी आणण्याचा प्रयत्न करून काही ठिकाणी नळ बसविण्यात आले, मात्र शाश्वत तोडगा निघाला नाही। 3 वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही। सध्या दुसऱ्यांदा आमदार झालेले संजय गायकवाड यांना तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। गावातील विरोधांसाठी विरोध या राजकारणामुळे सामान्य जनतेचा नाहक बळी जात असल्याचा आरोप होत आहे। दर जिल्हा परिषद निवडणुकीत देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे जाहीरनामे नागरिकांना पाठ झाले आहेत। त्यामुळे आता देऊळघाट वासियांना फसवे जाहीरनामे नको असून प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या नेतृत्वाचीच गरज आहे।
नंदुरबार तालुक्यातील वावद रस्त्यावर नंदुरबार तहसील कार्यालय येथील गोंड खनिज पथक मंडळ अधिकारी रवींद्र संतोष घोडके हे शासकीय कर्मचारी असल्याने कर्तव्य बजावित होते. नंदुरबार तालुक्यातील वावद गावापासून पुढे 1 किलोमीटर अंतरावर रवींद्र घोडके यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करताना डंपर ओडी 07Q4486 मिळून आल्यानं सदर वाहनावर कारवाई करू नये यासाठी संशयितांनी मारहाणीचा प्रकार केला. लाकडी डेंगाऱ्यानं मारहाण करीत रवींद्र घोडके यांना जखमी करण्यात आले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या राहुल पाटीलसह 4 जण आणि विनापरवाना वाळू वाहतूक केली. याबाबत रवींद्र संतोष घोडके यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे. न्यूज एक्सप्रेस करिता मिर्झा आफिक, नंदुरबार. बुलढाणा शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम बहुल देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक सय्यद रियाज सय्यद रफिक यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर रायपूर येथील शिक्षकाची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली असता त्यांनी देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेचा पदभार स्वीकारला. मात्र पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी अजूनपर्यंत सदर पदभार नवनियुक्त मुख्याध्यापक यांना दिला नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊन त्यात असे दिसून आले की गावातील उर्दू व मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 मुख्याध्यापक आज रोजी कार्यरत असताना दिसून येतात. तर अधिकार कोणाला हा मात्र गंभीर विषय जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षणाधिकारी माध्यमिक निर्माण केला असल्याने त्यावर तत्काळ योग्य निर्णय घेऊन विद्यार्थी व पालक यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल. शाळा समिती अध्यक्ष व इतर लोकांनी राजकीय दबावाखाली सदर मुख्याध्यापक सय्यद रियाज सय्यद रफिक यांची बदली केली असून त्यांना आर्थिक लाभ मुख्याध्यापक यांच्याकडून होत नसल्यानं सदर मुख्याध्यापक यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना पदावरून हटविण्याचे षडयंत्र शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता शाळेमध्ये अनेक सोयीसुविधा मुले-मुली यांच्यासाठी निर्माण करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुख्याध्यापक सय्यद रियाज सय्यद रफिक यांना कायम पदावर ठेवण्यात यावे अशी मागणी गावातील पालक व नागरिकांसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.